नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत माझ्या कॉलेजच्या फ्रेंडची एक लव्ह स्टोरी आणि ती कशा प्रकारची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती आपण पूर्णपणे पाहावी अशी माझी अपेक्षा आहे आणि असंच आम्ही सगळेजण सोबत राहायचो आणि तिचं हे पहिलंच प्रेम आणि सगळ्यात जुन्या आठवणी जाणून घेण्यासारख्या होत्या आणि काव्यासारख्या डोळ्यासमोर चमक लागलेल्या काही सुखद तर काही दुःखद अशा तिच्या मनात होतं आणि समोरच प्रेम म्हणजे काय कदाचित हे तेव्हा एवढं कळलंच नाही. तेव्हा पण एक मुलगा अचानक तिच्या मनामध्ये घर करून गेला आणि अर्थातच माझ्याच वर्गातील एक मुलगा होता आणि पण त्याच्या आणि माझ्या कधी मेळ लागला नव्हता आणि असे वाटलेही नव्हते. तो लास्ट बाकावरील खेडकर व वात्रट विद्यार्थी आणि मी पहिल्याच बाकावरील हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी असा एक त्यांचा अ, एक विषय होता आणि वर्गातच असताना तो माझ्याकडे रोज बघायचा हे मला कळत कळत होतं. पण मी नजर चुकवत होते आणि कितीतरी महिने असंच चालू होतं आणि एक दिवस अचानक माझ्या चुलत भावासोबत मी त्याला पाहिलं आणि त्याची माझी ओळख त्याने करून दिली आणि "अगा हा माझा मित्र तुझ्या वर्गात आहे." झालं मग काय ओळख मैत्री झाली आणि कदाचित माझ्याही मनात तेच होतं. मग अधूनमधून हाय बाय असं थोडं बोलणं सुरू होतं आणि एक दिवस त्याने मला प्रपोज केला पण मी त्याला नकार दिला. फक्त मैत्रीपर्यंत ठीक आहे असं बोलून मी त्याची समजूत काढली की स्वतःची हीच कळलं नाही. पण त्या दिवसापासून दोघे खूप चांगले मित्र झालो. एकमेकांशिवाय न बोलता दोघांनाही करमत नसायचं. शेवटी मैत्री प्रेमात बदलली आणि कळलंच नाही. दिवसामागे दिवस सरत होते आणि दोघांतली ओढ ही वाढत होती. भेटणं बोलणं रोज कॉलेजमध्ये चालू होतं. तेव्हा बाहेर जाणं, दोघांचं फिरणं हे तर दूरच, साधं बोलायचं म्हटलं तरी मनात भीती असायची. कोण बघेल की काय, घरी सांगेल की काय असं वाटत होतं. आणि समोरच एक दिवस शिक्षण पूर्ण झालं आणि मला बघायला स्थळ येऊ लागले आणि समोरच मग नंतर तिने आमच्या प्रेमातल्या घरातून परवानगी मिळणार नाही हे मला माहीत होतं. कारण दोघे वेगळ्या कास्टचे. मग काय नेहमीप्रमाणेच जात आडवी आली. परंतु त्याच मागे काय नेहमीप्रमाणे प्रेमाचा त्याग आणि मुलगी म्हणून कर्तव्याचे पालन मी केले आणि माझ्यासाठी हे सगळे त्यांनीही सहन केले. आणि त्यासमोरच त्या दिवशी दोघांवर जणू दुःखाचं डोंगर कोसळलं. दोघे भेटून खूप रडलो आणि एकमेकांची समजूत काढली आणि एकमेकांची हिंमत बनून पुढे निर्णय स्वीकारला. तरीही दुसरा पर्याय नव्हता आणि असला तरी आम्हाला अवलंबायचा नव्हता आणि माझ्या लग्नात तो माझ्यासाठी आहेर घेऊन आला होता आणि अर्थातच ती माझी शेवटची इच्छा होती. अशा प्रकारची त्यांची कहाणी आहे आणि मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.